नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष झाले संपला, पण मुंबई गोवा महामार्ग 14 वर्षात संपला नाही. याचं दुःख वाटत आहे. नुसतेच पाहणे दौरे कशासाठी, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या चुकीकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा, असा महायुतीला घरचा आहेर शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी दिला. विशेष म्हणजे ठाण्यात मेळाव्याच्या निमित्ताने येता त्यांनी चव्हाण यांना डिवचावले असल्याने आता भाजप कोट्यांची नाराजगीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. आणि ठाण्याचे गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात रामदास कदम यांनी आपले नेहमीचेच शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरे पासून ते भाजप नेत्यापर्यंत अनेकांचा त्यांना समाचार घेतला. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या मुंबई गोवाचा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना खडे बोल सुनावले. तर रामांचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण गोवा मुंबई महामार्ग 14 वर्षात झालं नाही. या मार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही भेट घेतली, पण आम्ही असे काय पाप केले, असं संतापही कदम यांनी व्यक्त केला. या मार्गाची जबाबदारी असलेले मंत्री चमकोगिरी करण्यासाठी केवळ पाहणी दौरे करत आहेत. त्यांचा राजीनामा द्या, असेही कदम यांनी म्हटले. आणि कोकणात महायुतीला कोणाचा अडथळा येणार नाही, पण दापोली विधानसभेवरून मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजपाचे स्थिती नेत्याकडून होत असल्याचा आरोप देखील रामदास कदम यांनी यावेळेस केला. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.